वेलकम यू ऑल. आज आपण इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसचा पहिला प्रॉब्लेम बघणार आहेत. ठीक आहे, तर पहिला प्रॉब्लेम आपल्याला काय दिला ते आपण आधी वाचून घेऊयात. फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स सबमिटेड बाय श्री रामकुमार कॉम्प्यूट हिज इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस फॉर द असेसमेंट इयर 2020-21. म्हणजे 2020-21 साठी आपल्याला इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस मिस्टर रामकुमारचा काढायचा आहे. त्याची जी माहिती आहे आपल्याला ती माहिती आपल्याला पुढे दिलेली आहे. ती माहिती आपण वाचूयात. ॲज अ डायरेक्टर ऑफ एक्स कंपनी लिमिटेड ही रिसिव्ड ₹12,000 पर मंथ. म्हणजे तो एक्स ही कंपनी आहे, त्या कंपनीचा तो काय आहे, डायरेक्टर आहे. आणि त्याला किती रुपये भेटत आहेत, ₹12,000 महिन्याला भेटत आहेत ॲज अ सॅलरी. बरोबर आहे. अँड ₹1,200 पर मंथ ॲज अ एंटरटेनमेंट अलाउन्स. आणि ₹1,200 पर मंथ त्याला एंटरटेनमेंट अलाउन्स म्हणून भेटत आहेत. द कंपनी प्रोव्हाइड्स हिम अ कार फॉर बोथ ऑफिशियल अँड पर्सनल यूज. द पर्सनल यूज इज एस्टिमेटेड टू बी 50%. मग त्याने जे काही कंपनी मध्ये काम करतोय त्या कंपनीने त्याला एक कार दिली. तो पर्सनल आणि ऑफिस यूजसाठी ती कार वापरतोय. कंपनी इनकर्स अँड एक्सपेंडिचर ऑफ ₹16,000 ऑन रनिंग अँड मेंटेनन्स ऑफ अ कार. आणि कंपनीने ₹16,000 महिन्याला महिन्याला नाही आहे पण ₹16,000 त्यांनी दिलेले आहेत मेंटेनन्स वगैरेसाठी. अँड डिप्रिसिएशन ऑफ द कार मे बी टेकन ॲट 14,000. आणि कंपनीने कारचा जो डिप्रिसिएशन आहे 14,000 असं गृहीत धरलेला आहे. असं लक्षात घ्या, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये तेच इन्कम येतात जे ना सॅलरी, ना हाऊस प्रॉपर्टी, ना कॅपिटल गेन, ना बिझनेस आणि प्रोफेशन. हे चारही हेडमध्ये जर कोणताही इन्कम बसत नसेल तर तो अदर सोर्सेसमध्ये बसतो. इथं हा जो डायरेक्टर आहे, जो रामकुमार आहे, हा डायरेक्टर आहे एक्स कंपनीमध्ये. आणि त्याला हे जे ₹12,000 भेटत आहेत हे सॅलरी म्हणून भेटत आहेत. म्हणून ही इन्कम जे ₹12,000 त्याला भेटणार आहेत ही सॅलरीमध्ये कॅल्क्युलेट होईल, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये कॅल्क्युलेट होणार नाही. मग हे जे ₹12,000 त्याला भेटतात हे सॅलरी म्हणून भेटत आहेत. आणि ₹1,200 त्याला जे एंटरटेनमेंट अलाउन्स भेटत आहेत तेही सॅलरीच्या अंडरच आहेत. आणि त्याला कार जी भेटतीये ती कार सुद्धा तो ही डायरेक्टर असल्यामुळे कार वापरतोय. त्यामुळे हे सगळे जे खर्च आहेत हे खर्च त्याला सॅलरीमध्ये कॅल्क्युलेट होतील, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये होणार नाहीत. म्हणून हा मुद्दा आपल्या इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसचा नाहीच आहे. त्यामुळे अदर सोर्सेसमध्ये हे कॅल्क्युलेशन येणार नाहीत. हे कॅल्क्युलेशन कुठे येतील, सॅलरीमध्ये. आणि सध्या आपण काय बघतोय, फक्त इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. म्हणून हा कोणताच मुद्दा इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये येणार नाही. नंतर काय म्हणते बघा, ही वॉज ऑल्सो डायरेक्टर इन अनदर कंपनी. बघा, सॅलरीमध्ये तुम्हाला वरचा मुद्दा आला कारण की तो एका कंपनीमध्ये डायरेक्टर आहे. आणि ज्या कंपनीमध्ये तो डायरेक्टर आहे त्याला तिथे एंटरटेनमेंट अलाउन्स सुद्धा भेटतोय, मेंटेनन्स सुद्धा भेटतोय, कार सुद्धा वापरायला भेटते. म्हणजे तो तिथला मेन डायरेक्टर आहे. आणि हा जो डायरेक्टर आहे तो अनदर कंपनीचा आहे. बरोबर आहे. आणि त्याला तिथं ₹13,000 भेटत आहे. मग जर एखादा व्यक्ती एकापेक्षा जास्त कंपनीमध्ये डायरेक्टर असेल तर त्याला जी त्याची मेन कंपनी आहे तेथील इन्कम त्याची सॅलरीमध्ये गृहीत धरली जाईल. आणि बाकीचे जे इन्कम आहेत ॲज अ डायरेक्टर ते त्यांना अदर सोर्सेसमध्ये गृहीत धरले जातील. म्हणून हे जे डायरेक्टर आहे हा डायरेक्टर म्हणून त्याला अदर सोर्सेसमध्ये गृहीत धरण्यात येईल. आधी कोणती इन्कम अदर सोर्सेसमध्ये येते आणि कोणती येत नाही हे बघणं महत्त्वाचं आहे. बाकीचे कॅल्क्युलेशन सोपे आहेत, फक्त इन्कममध्ये कन्फ्युजन करू नका. बघा, एखादा व्यक्ती जर एकापेक्षा जास्त कंपनीमध्ये डायरेक्टर असेल तर तो जो मेन कंपनी डायरेक्टर आहे तिथली इन्कम त्याची सॅलरीमध्ये येईल. आणि बाकीचे सगळे इन्कम जे डायरेक्टर म्हणून त्याला भेटते ती त्याला अदर सोर्सेसमध्ये येतील. आणि इथं राम हा दुसऱ्या कंपनी डायरेक्टर आहे आणि त्याला ₹13,000 डायरेक्टर फीज भेटते, ते अदर सोर्सेसमध्ये येणार. म्हणजे दुसरा मुद्दा येणार, पहिला येणार नाही आहे अदर सोर्सेसमध्ये पण दुसरा येईल. इंटरेस्ट रिसिव्ड ऑन डिपॉझिट विथ अ कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड. ठीक आहे, एका कोऑपरेटिव्ह बँकमध्ये त्याने खातं उघडलं असेल आणि तिथं त्याला डिपॉझिटवर इंटरेस्ट भेटलाय, तोही अदर सोर्सेसमधला आहे. हा त्याचा मेन बिझनेस नाही आहे, हा इन्कम अदर सोर्सेसचा आहे. म्हणून हाही मुद्दा येणार आहे. डिव्हिडंड रिसिव्ड फ्रॉम फॉरेन कंपनी. जर एखाद्या फॉरेन कंपनीकडून डिव्हिडंड भेटत असेल तर तोही मुद्दा इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये येतो. त्यामुळं आणि तो फुल्ली टॅक्सेबल आहे.
जर इंडियन कंपनीकडून भेटला 10,000च्या आत तर आपण बघितलं होतं सूट आहे 10,000च्या वर असेल, 10 लाखाच्या आत तर सूट आहे, 10 लाखाच्या वर भेटलं तर त्याच्यावर इन्कम टॅक्स आहे. म्हणून इथं डिव्हिडंड फॉरेन कंपनीचा फुल्ली टॅक्सेबल आहे, त्यामुळे हा सुद्धा इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये येणार. रिसिव्ड विनिंग फ्रॉम लॉटरी. आता शब्द लक्षात घेणं गरजेचं. जेव्हा लॉटरी, क्विज शोज असे काही शब्द येतील तेव्हा रिसिव्ड हा शब्द आहे. बघा एक लक्षात घ्या, जर एखादा इन्कम लॉटरीमध्ये तुम्हाला आला असेल आणि तो हातात आला असेल तर अगोदरच टॅक्स कटून हातात येतं. हे 24,500 जी रक्कम आहे ही टॅक्स कटून आलेली आहे. टॅक्स किती आहे? टॅक्स असतं इथं 30%. म्हणजे ही जी 24,500 जी रक्कम आहे ती 30% टॅक्स कटून आलेली रक्कम आहे. बरोबर आहे. तर अदर सोर्सेसमध्ये येईल, ह्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागणार. ह्याला मी स्टार मार्क करून ठेवतो कारण की हे महत्वाचं आहे. इन्कम फ्रॉम ॲग्रिकल्चर इन इंग्लंड. बघा ॲग्रिकल्चरमधून जर एखादा इन्कम झाला तर त्याच्यावर कोणताही टॅक्स भरायची गरज नाही आहे, पण ती ॲग्रिकल्चर इन्कम इंडियामध्ये भेटली पाहिजे. आता ही जी ॲग्रिकल्चर इन्कम आहे ही इंग्लंडमध्ये म्हणजे फॉरेनची इन्कम आहे. बरोबर आहे. फॉरेनमध्ये एखादा शेत असेल या रामकुमारचं आणि त्याच्यातून त्याला इन्कम झालंय, ह्याच्यावर टॅक्स भरावा लागतो आणि हा अदर सोर्सेसमध्ये येतो, त्यामुळे हाही इन्कम आहे. हे जर इंग्लंडच्या जागी इंडिया असलं असतं तर ह्याच्यावर टॅक्स लागलं नसतं, एक्झम्पशन राहिलं असतं. पण इंग्लंड हा शब्द आलाय म्हणजे फॉरेन कंट्री, एखादी फॉरेनमध्ये जर एखादा लँड असेल तुमचा आणि त्याच्यातून तुम्हाला ॲग्रिकल्चर इन्कम झाला असेल तर त्याच्यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागतो. ती इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये येतं, म्हणून हा मुद्दा येणार आहे. ऑनरियम फ्रॉम डिलिव्हरिंग लेक्चर्स इन अ रजिस्टर्ड सोसायटी. आता हा एक तज्ज्ञ व्यक्ती आहे, डायरेक्टर आहे, त्यामुळे ह्याला कायद्याचं माहिती आहे, ह्याला कंपनीचं कामकाजाची माहिती आहे आणि तज्ज्ञ लोकांना बऱ्याचदा गेस्ट लेक्चरसाठी बोलवत असतात. मग एक रजिस्टर्ड सोसायटी आहे, या सोसायटीनं रामकुमारला काय केलंय, लेक्चर देण्यासाठी बोलवलंय आणि त्याला मानधन म्हणून 1,200 रुपये दिलेत. मग हे काही त्याचं रोजचं काम नाहीये, त्यामुळे ना हे सॅलरीमध्ये येईल, ना कॅपिटल गेनमध्ये येईल, ना बिझनेस प्रोफेशनमध्ये येईल, ना त्याला ते हाऊस प्रॉपर्टीमध्ये येईल. म्हणून हा कुठं बसणार आहे हा इन्कम? हा अदर सोर्सेसमध्ये इन्कम येईल. म्हणजे आपल्याला कोणते मुद्दे येतात आणि कोणते नाही येतात हे आता कळालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. बघा फॉर्मॅट तयार करायचा आहे. मी इथं ऑलरेडी फॉर्मॅट तयार करून ठेवलेला आहे. कॉम्पिटिशन ऑफ इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस फॉर द असेसमेंट इयर 2020-21. ठीक आहे. तर पहिला जो मुद्दा आहे, तर पहिला हा जो रामकुमार आहे ह्यांनी काय केलेलं आहे, डायरेक्टर म्हणून काम केलेलं आहे आणि त्याला सॅलरी भेटली आहे. त्यामुळं ही पहिली जो मुद्दा आहे हा मुद्दा इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये येणार नाही, हा सॅलरीमध्ये येणार. बरोबर आहे. तर इथं मी वर्किंग नोटमध्ये लिहून टाकतो, मिस्टर रामकुमार इज अ डायरेक्टर इन एक्स लिमिटेड कंपनी. बरोबर आहे. एक्स कंपनी लिमिटेड, कंपनी लिमिटेड. व्हॉटेवर सॅलरी अलाउन्सेस and benefits received by an SSE म्हणजे ज्याचा आपण टॅक्स कॅल्क्युलेट करतोय. इथं रामकुमार बाय एन SSE रामकुमार असं लिहितो. इज टॅक्सेबल under income from salary, so it will not calculated under income from other sources. ठीक आहे. हा वर्किंग नोट नंबर 1. त्यामुळं हा मुद्दा आपण घेणार नाहीत. ठीक आहे.
जे काही डायरेक्टर म्हणून एखादी सॅलरी किंवा एखादा एम्युनिटी म्हणजे जे काही एक्स्ट्रा बेनिफिट भेटलेले आहेत किंवा अलाउन्सेस भेटलेले आहेत ते तुम्हाला सॅलरीमध्ये कॅल्क्युलेट होतील. पण तो तिथं मेन डायरेक्टर आहे, कारण की त्याला सगळे बेनिफिट भेटतात, ह्याचा अर्थ तो तिथं एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहे. आता हा जो रामकुमार आहे हा अजून एका कंपनी डायरेक्टर झालाय आणि त्याला तिथं 13,000 भेटलेले आहेत. त्यामुळं ही रक्कम जी आहे 13,000ची ही अदर सोर्सेसमध्ये येईल. बरोबर आहे? ओके. नंबर 2 लिहून घेतो. राम कुमार इज डायरेक्टर in another company, so if anyone is director in more than one company, then एक्सक्लुडिंग म्हणजे सोडून वन कंपनी वेअर ही इज मेन डायरेक्टर, अदर कंपनीज रेम्युनरेशन will be calculated from other sources. ओके. म्हणून रामकुमारचा जो डायरेक्टरचा जो फीस आहे दुसऱ्या कंपनीमध्ये तो इथं कॅल्क्युलेट केला जाईल. बरोबर आहे? मग इथं लिहितो डायरेक्टर फीस किती रे? 13,000 रुपये. दुसरं काय? पहिला झाला, दुसरं झाला. तर तिसरा मुद्दा काय? डिव्हिडंड रिसिव्ड फ्रॉम फॉरेन कंपनी 6,000. सॉरी, हाय. इंटरेस्ट रिसिव्ड ऑन डिपॉझिट विथ कोऑपरेटिव्ह बँक, है ना. आता कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये जो काही इंटरेस्ट आहे त्याचा तो तुम्हाला अदर सोर्सेसमध्ये घेता येईल. म्हणून इंटरेस्ट रिसिव्ड फ्रॉम कोऑपरेटिव्ह बँक. बरोबर आहे? इंटरेस्ट जर भेटला असेल एखाद्या बँकेकडून वगैरे किंवा सिक्युरिटीजवर तर तो तुम्हाला इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये दाखवता येतो. इंटरेस्ट रिसिव्ड फ्रॉम कोऑपरेटिव्ह बँक किती आहे? इंटरेस्ट 2,000 रुपये आला. नेक्स्ट काय? आता तिसरा मुद्दा झालाय. चौथा, डिव्हिडंड रिसिव्ड फ्रॉम फॉरेन कंपनी. तर डिव्हिडंड रिसिव्ड फ्रॉम फॉरेन कंपनी हा काय आहे? इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये येतो. डिव्हिडंडची जी रक्कम असते ती अदर सोर्सेसमध्ये कॅल्क्युलेट केली जाते. डिव्हिडंड म्हणजे काय? एखादे शेअर्स तुम्ही एखाद्या कंपनीचं घेतलं असेल, जर ज्या कंपनीचे शेअर्स तुम्ही घेतले त्याच्या मोबदल्यात दिला जाणारा जो काही अमाऊंट आहे त्याला डिव्हिडंड म्हणतात. म्हणजे तुम्ही समजा रिलायन्स कंपनीचे शेअर्स घेतलेत आणि रिलायन्स कंपनीने तुम्हाला त्याच्या मोबदल्यात दरवर्षी काही ना काहीतरी रक्कम तिच्या प्रॉफिटमधून देते, त्याला डिव्हिडंड म्हणतात. मग डिव्हिडंड किती आहे? डिव्हिडंड है ना, किती आहे डिव्हिडंड? डिव्हिडंड फ्रॉम अ फॉरेन कंपनी. डिव्हिडंड्स फ्रॉम फॉरेन कंपनी किती आहे? 6,000. मग हे 6,000 तुम्ही लिहून घेतलं. नेक्स्ट काय? पुढचा मुद्दा काय? रिसिव्ड विनिंग फ्रॉम लॉटरी. बघा, मी आत्ता परत एकदा सांगतोय, रिसिव्ड हा शब्द खूप महत्वाचा आहे. समजा तुम्ही लॉटरीचं तिकीट घेतले आणि तुम्हाला लॉटरी लागली. समजा 1 लाखाची लॉटरी तुम्हाला लागली, तर तुम्हाला 1 लाख रुपये भेटत नाहीत. त्यापैकी 30% रक्कम वजा होते. म्हणजे किती?
30,000 आणि तुमच्या हातात फक्त 70,000 येतात. तुम्ही जर 1 करोड रुपयाची लॉटरी जिंकली आहे तर तुम्हाला 1 करोड रुपये हातात येत नाहीत, तर तुमचे 30% म्हणजे 30 लाख रुपये वजा होतील आणि 70 लाखच हातात येतील. म्हणजे तुम्ही लॉटरी किती जिंकली आहे? 1 लाखाची. म्हणजे तुम्हाला इन्कम ऍक्च्युली किती झाला? 1 लाखाचा. पण त्याच्यावर तुम्ही टॅक्स भरलात 30% आणि हातात किती आले? 70,000च. इथंही तसंच झालंय. रामकुमारच्या हातामध्ये 24,500 आलेत रिसिव्ड म्हणले. म्हणजे रामकुमारच्या हातात किती आलेत? 24,500. ही रक्कम किती टक्के रक्कम आहे? 70%च रक्कम आहे. ऍक्च्युली मध्ये रामकुमारने जास्त रक्कम जिंकली आहे. त्याची ऍक्च्युअल इन्कम लॉटरीमधून 24,500 नाही आहे. 24,500 तर त्याला भेटलेत, बरोबर आहे. म्हणजे ही 70% रक्कम आहे. मग 100% रक्कम किती असेल? ही जर 70% रक्कम असेल, कारण की टॅक्स कटूनची रक्कम आहे, मग 100% रक्कम किती असेल? तर कॅल्क्युलेशन करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. हे बघा काय वर्किंग नोटमध्ये विनिंग फ्रॉम लॉटरी, बरोबर. काय 70% रक्कम असताना 24,500 रुपये. जर 100% रक्कम असेल तर हे किती असेल? तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. काय करायचं? 100 गुणिले 24,500 भागिले 70. तर किती येते ही रक्कम? ही येते 35,000. म्हणजे रामकुमारची ऍक्च्युअल लॉटरीमधून भेटलेली इन्कम किती आहे? 35,000. आणि त्याला हातात किती आले? 30% रक्कम कटून, म्हणजेच 24,500 त्याला हातात आलेत. म्हणजे त्याची इन्कम फ्रॉम लॉटरी किती आहे? 90 है ना. विनिंग्स फ्रॉम लॉटरी आपण म्हणतो, विनिंग्स फ्रॉम लॉटरी, बरोबर आहे. काय 70% रक्कम असताना 24,500, 100% रक्कम असताना किती? म्हणजे 100 गुणिले 24,500 भागिले 70. हे किती आला? 35,000. म्हणजे रामची ऍक्च्युअल विनिंग फ्रॉम लॉटरी किती आहे? 35,000 आहे, बरोबर आहे. आला. रिसिव्ड हा शब्द आला. विनिंग फ्रॉम लॉटरी म्हणलं असतं तर जेवढ्याला तेवढं रक्कम लिहिली असते, पण रिसिव्ड हा शब्द आला म्हणून आपल्या लक्षात आलं की अरे हा, रामकुमारला 24,500 भेटलेत, ह्याचा अर्थ 30% रक्कम वजा करून भेटलेत. म्हणजे ही रक्कम जी आहे ही 70%च रक्कम रामकुमारच्या हातात आली. मग 70% रक्कम असताना 24,500, तर 100% रक्कम असताना किती? 35,000. म्हणजे रामकुमारने ऍक्च्युली जिंकलेत 35,000 आणि त्याला भेटलेत 24,500. इन्कम फ्रॉम ऍग्रिकल्चर इन इंग्लंड. आता एखादा ऍग्रिकल्चर इन्कम असेल, तुम्हाला शेतीमधून जर इन्कम झाला असेल तर त्याच्यावर तुम्हाला कोणताही टॅक्स भरायची गरज नाहीये. पण जर फॉरेन मध्ये तुम्हाला जर एखादा ऍग्रिकल्चर इन्कम भेटला असेल तर त्याचा तुम्हाला इन्कम टॅक्स भरावा लागेल. म्हणून तुम्हाला ऍग्रिकल्चर लँड ही इंग्लंडमध्ये आहे, त्यामुळे ती इन्कम तुम्हाला अदर सोर्सेसमध्ये दाखवावी लागेल. किती रुपये आहे? तर ती आहे 78,000, बरोबर आहे. ऍग्रिकल्चर इन्कम इन इंग्लंड. परत ऍग्रिकल्चर इन्कम इन इंग्लंड किती आहे? 78,000, बरोबर आहे. आता शेवटचा मुद्दा काय आहे? ऑनरियम फॉर डिलिव्हरिंग लेक्चर, बरोबर आहे. ह्यांनी काय केले? रामकुमारनं एक लेक्चर दिलाय. एक रजिस्टर्ड सोसायटी आहे. रजिस्टर्ड हा शब्द महत्वाचा आहे, ठीक आहे. रजिस्टर्ड सोसायटी आहे, एक चांगली सोसायटी आहे, रजिस्टर्ड सोसायटी आहे. आणि त्या सोसायटीमध्ये त्यांनी एक लेक्चर दिला होता आणि तिथं त्यांना मानधन म्हणून 1,200 रुपये भेटले. हे काय त्यांचं रोजचं काम नाहीये, म्हणून ही इन्कम सुद्धा त्यांची अदर सोर्सेसमध्ये गृहीत धरली जाईल. म्हणून पुढचा जो मुद्दा आहे तो काय आहे? ऑनरियम फॉर लेक्चर्स है ना. ऑनरियम फॉर लेक्चर किती रुपये आहे? 1,200 रुपये, बरोबर आहे. झाले 7 पॉईंट होते, 7च्या 7 पॉईंट झालेत. पहिला पॉईंट फक्त कट झाला कारण की तो इन्कम फ्रॉम सॅलरीमध्ये येतो.
बाकीचे सगळे मुद्दे आपण इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये दाखवलेत. आता टोटल करा आणि टोटल सांगा किती येते. टोटल येते तुमची 1,35,200. हे काय आहे? इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस आला 1,35,200 हे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस आहे तुमचे. तर इथं हा प्रॉब्लेम जो पहिला प्रॉब्लेम आहे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसचा तो संपतो. आज आपण इथं थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.